थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढील मिनिटात तुम्हाला कळणार आहे नवनाथांची अशी गुपिते जी फार कमी लोकांना माहिती आहेत. कथा ऐकल्यावर तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल. नवनाथांची शक्ती आजही जिवंत आहे आणि ज्यांनी त्यांचं नाव घेतलं त्यांचा अंधार नाहीसा झाला. जय नवनाथ. अनादी काळापासून या भारतभूमीत योग, तपस्या आणि अध्यात्माचा दिव्य प्रकाश झळकत आला आहे. त्या तेजस्वी प्रकाशात एक महान अध्याय म्हणजे श्री नवनाथांचा दिव्य इतिहास. नवनाथ परंपरेची उत्पत्ती. नवनाथ परंपरेचे मूळ आहे स्वयं भगवान दत्तात्रेय. दत्तात्रेय हे त्रिमूर्तींचे अवतार, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप. त्यांनी संसारात भ्रमण करून योग्य शिष्य शोधले. एकदा हिमालयाच्या शांत गुहेत भगवान शंकर माता पार्वतीला अत्यंत गुप्त योगविद्या सांगत होते. ही विद्या इतकी गूढ होती की ती कोणालाही ऐकू नये अशी अट होती. तेव्हा समुद्रकिनारी एक मोठा मासा त्या गुहेजवळ तरंगत होता. त्या माशाच्या पोटात एक बालक जिवंत होते आणि त्या बालकानं शंकराची संपूर्ण योगविद्या ऐकली. ते बालक म्हणजेच पुढे जगप्रसिद्ध झालेले श्री मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटातून बाहेर पडलेला तो बालक तेजस्वी होता. भगवान शंकरांनी त्याला आशीर्वाद दिला, तू योगाचा दीप संपूर्ण जगात प्रज्वलित करशील. मच्छिंद्रनाथांनी घोर तपस्या केली. हिमालयातील कठोर थंडी, जंगलातील भीषण प्राणी, उपासमार काहीही त्यांना विचलित करू शकले नाही. वर्षानुवर्ष त्यांनी प्राणायाम, ध्यान आणि समाधी साधली. त्यांच्या तेजानं देव, दानव आणि मानव सर्व चकित झाले. ते पुढे अनेक प्रदेशात भ्रमण करू लागले. लोकांच्या दुःखावर उपाय सांगू लागले. रोग बरे करणं, संकट दूर करणं हे त्यांच्या कृपेनं सहज घडू लागले. गोरक्षनाथांचा जन्म. एकदा एका गरीब स्त्रीला मूल नव्हते. ती मच्छिंद्रनाथांकडे आली. नाथांनी तिला प्रसाद दिला आणि सांगितले, हा प्रसाद श्रद्धेनं ग्रहण कर. त्या स्त्रीनं शंका घेतली आणि प्रसाद गोठ्यात फेकून दिला. काही दिवसांनी त्या गोठ्यातून एक तेजस्वी बालक प्रकट झाले. तोच पुढे जगप्रसिद्ध योगी श्री गोरक्षनाथ. गोरक्षनाथांनी बालपणापासूनच योगशक्ती दाखवली. ते अत्यंत बुद्धिमान, संयमी आणि पराक्रमी होते. मच्छिंद्रनाथांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. गुरुशिष्य परंपरेत त्यांनी हठयोगाची दीक्षा घेतली. गोरक्षनाथांनी संपूर्ण भारतात भ्रमण करून लोकांना सांगितले, मन जिंका, जग जिंकाल. त्यांनी राजे महाराजांना नम्र केले. अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहिले. त्यांच्या नावानं आजही अनेक मठ आहेत. जालिंदरनाथांनी अग्नितप केले. अनेक दिवस त्यांनी अन्नपाणी त्यागले. त्यांच्या तपश्चर्येमुळे देवांनी प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिले. ते लोकांना सत्याचा मार्ग दाखवत होते. कानिफनाथांनी महाराष्ट्रात विशेष कार्य केले. त्यांनी गरीब श्रीमंत असा भेद केला नाही. आजही पुण्याजवळील कानिफनाथ मंदिर येथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात. कानिफनाथांनी अनेक चमत्कार केले. अंधांना दृष्टी, आजारींना आरोग्य, निराशांना आशा दिली. श्री गहिनीनाथ गोरक्षनाथांच्या परंपरेतील एक अत्यंत तेजस्वी योगी म्हणजे गहिनीनाथ. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती, डोळ्यांत करुणा आणि वाणीमध्ये ब्रह्मज्ञान. ते बहुतेक वेळा एकांतात साधना करीत. डोंगरातील गुहा, शांत नदीकाठ, वृक्षांच्या सावलीत समाधी. लोक म्हणत, ज्यांना गहिनीनाथांचे दर्शन होते त्यांच्या मनातील संभ्रम नष्ट होतो. एक प्रसंग, एकदा काही तरुण त्यांच्या भेटीस आले. त्यांनी विचारले, गुरुवर्य, आम्हाला आत्मज्ञान कसे मिळेल? गहिनीनाथ हसले. आत्मज्ञान बाहेर नाही, ते तुमच्याच अंतरात आहे. पण मनाची धूळ साफ केली पाहिजे. कशी? एकानं विचारले. अहंकार सोडा, लोभ सोडा, सत्य स्वीकारा. त्यांच्या वचनांनी अनेक जणांचे जीवन पालटले. गहिनीनाथांनी पुढे अनेक संतांना प्रेरणा दिली. त्यांच्या शिकवणीत साधेपणा आणि गहनता दोन्ही होते. श्री रेवणनाथ पर्वतरांगांमध्ये दीर्घकाळ तप करीत होते.
वादळ, पाऊस, कडक उन्हाळा काहीही त्यांना डगमगवू शकले नाही. त्यांची तपश्चर्या इतकी तीव्र होती की देवगणही चकित झाले. चमत्कार. एकदा एका गावात दुष्काळ पडला. लोक उपाशी होते. जनावरे तहानेने मरत होती. गावकरी रेवणनाथांकडे धावले. नाथा, आम्हाला वाचवा. रेवणनाथांनी डोळे मिटले, हात आकाशाकडे उचलले आणि काही क्षणात काळे ढग दाटून आले. मुसळधार पाऊस पडू लागला. गावकऱ्यांनी जयघोष केला, जय रेवणनाथ महाराज. पण नाथ म्हणाले, ही माझी शक्ती नाही, श्रद्धेची शक्ती आहे. श्री चारपटीनाथ. चारपटीनाथ विद्वान होते. वेद, उपनिषदे, योगशास्त्र सर्वांचे त्यांना सखोल ज्ञान होते. पण ते अभिमानी नव्हते. ते साध्या वस्त्रात सामान्य माणसाप्रमाणे वावरत. राजदरबारातील प्रसंग एकदा एका राजाने त्यांना प्रश्न विचारला, संसारात सर्वात मोठी गोष्ट कोणती? चारपटीनाथ शांतपणे म्हणाले, संतोष. राजा हसला, सत्ता मोठी नाही? नाथ उत्तरले, सत्ता क्षणभंगूर आहे, संतोष शाश्वत आहे. राजा निरुत्तर झाला. श्री नागनाथांनी नागविद्या आणि तांत्रिक साधना केली. ते निर्भय होते. लोकांच्या आयुष्यातील अदृश्य संकटे ते दूर करीत. भूतबाधा, भीती, मानसिक अस्वस्थता त्यांच्या कृपेने शांत होत असे. एक अद्भुत घटना. एकदा एका मुलाला विषारी साप चावला. गावात हाहाकार माजला. नागनाथ आले. त्यांनी मंत्रोच्चार केला. साप परत आला आणि मुलाच्या जखमेवर फुंकर मारून विष शोषून घेतले. मुलगा वाचला. लोकांनी नम्रपणे वंदन केले. श्री भर्तृहरी एक पराक्रमी राजा होते. संपत्ती, वैभव, सत्ता सर्व काही त्यांच्या पायाशी होते. पण एक प्रसंगाने त्यांचे जीवन बदलले. वैराग्य. एका संताने त्यांना एक अमरत्वाचे फळ दिले. राजाने ते आपल्या प्रिय राणीला दिले. राणीने ते दुसऱ्याला दिले. अशा रीतीने ते फळ पुन्हा राजाकडे परत आले. राजाला संसाराची नश्वरता कळली. त्यांनी सिंहासन सोडले, वैराग्य स्वीकारले आणि नाथ संप्रदायात दीक्षित झाले. भर्तृहरिनाथ म्हणत, संसार हा स्वप्नासारखा आहे, जागे व्हा. नवनाथांची सामूहिक लीला. एकदा नऊही नाथ एका पर्वतावर एकत्र आले. त्यांनी मानवजातीसाठी आशीर्वाद दिला. जो श्रद्धेने आमचे नामस्मरण करील त्याच्या जीवनातील अंधार नाहीसा होईल. त्यांनी भारतभर भ्रमण केले. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, गुजरातपासून बंगालपर्यंत. त्यांची शिकवण एकच, योग, भक्ती, संयम आणि गुरुसेवा. नवनाथांची भारत भ्रमंती. नऊही नाथांनी एक संकल्प केला. आपण केवळ गुहेत समाधी लावण्यासाठी जन्मलो नाही, तर लोकांच्या दुःखाचा अंधार दूर करण्यासाठी आलो आहोत. ते हिमालयातून खाली उतरले. गावोगावी, राज्योराज्यात फिरू लागले. जिथे अन्याय तिथे ते उभे राहिले. जिथे अंधश्रद्धा तिथे त्यांनी विवेक दिला. जिथे निराशा तिथे आशेचा दीप पेटवला. गोरक्षनाथ आणि अभिमानी राजा. गोरक्षनाथ एका राज्यात एक राजा अत्यंत अहंकारी होता. तो म्हणे, माझ्यापेक्षा शक्तिशाली कोणी नाही. गोरक्षनाथ दरबारात गेले. राजा हसत म्हणाला, योगी, तुझ्यात काय शक्ती आहे? नाथ शांतपणे म्हणाले, राजन, शक्ती दाखवण्यासाठी नसते, ती जाणण्यासाठी असते. राजाने सैनिकांना आज्ञा केली, यांना कैद करा. सैनिक पुढे आले, पण त्यांचे पाय जणू जमिनीला चिकटले. कोणी हलू शकले नाही. राजा थरथरला. नाथ म्हणाले, अहंकार हा सर्वात मोठा शत्रू आहे. राजा त्यांच्या चरणी पडला. मच्छिंद्रनाथ आणि मोहमच्छिंद्रनाथ. एकदा मच्छिंद्रनाथ एका राज्यात गेले. तेथे राणी अत्यंत रूपवती आणि चतुर होती. तिने नाथांना राजवाड्यात राहण्याची विनंती केली. हळूहळू मच्छिंद्रनाथ मोहात अडकले. ही बातमी गोरक्षनाथांना कळली. गोरक्षनाथांनी युक्ती केली. ते नाच गाण्याच्या वेशात राजवाड्यात गेले. गाण्यातून ते म्हणाले, जागे व्हा गुरुजी, संसार माया आहे.
मच्छिंद्रनाथांना भान आले. त्यांनी राजवाडा सोडला आणि पुन्हा योगमार्ग स्वीकारला. गहिनीनाथांची करुणा. गहिनीनाथ एकदा एका आईने रडत येऊन सांगितले, माझा मुलगा दुष्ट संतीत गेला आहे. गहिनीनाथांनी त्या मुलाला बोलावले. त्यांच्या नजरेत अशी करुणा होती की मुलगा थरथरला. नाथ म्हणाले, वाईट मार्ग सोपा असतो, पण शेवट विनाशात होतो. त्या मुलाने गुडघे टेकले. त्याचे जीवन बदलले. रेवणनाथांचा धैर्य संदेश. रेवणनाथ एका गावात भीती पसरली होती. लोक म्हणत, या डोंगरात भूत आहे. रेवणनाथ त्या डोंगरावर गेले. रात्रभर ध्यान केले. सकाळी गावकऱ्यांना म्हणाले, भूत नाही, तुमची भीती आहे. लोकांची अंधश्रद्धा दूर झाली. भर्तृहरीनाथांचा वैराग्य उपदेश. भर्तृहरीनाथ गावोगावी जाऊन सांगत, संपत्ती, सौंदर्य, सत्ता सर्व नश्वर आहे. एक तरुण म्हणाला, मग संसार सोडावा का? नाथ उत्तरले, संसार सोडू नकोस, पण त्याला मनात स्थान देऊ नकोस. नवनाथांची सामूहिक परीक्षा. एकदा नवनाथांनी ठरवले, आपण लोकांची श्रद्धा तपासू. ते साध्या वेशात एका गावात गेले. भिकाऱ्यांसारखे दारोदार फिरले. बहुतेकांनी दरवाजे बंद केले, पण एका गरीब स्त्रीनं त्यांना अन्न दिले. नाथांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला, तुझ्या घरात कधी अन्न कमी पडणार नाही. काही दिवसात तिचे घर समृद्ध झाले. हिमालयातील अंतिम सभा. नवही नाथ पुन्हा हिमालयात एकत्र आले. ते म्हणाले, आपले कार्य पूर्ण झाले. आकाशात तेजोमय प्रकाश पसरला. भक्तांनी पाहिले, नवनाथ समाधीत लीन झाले आणि हळूहळू अदृश्य झाले. पण त्यांची शिकवण आजही जिवंत आहे. अंतिम संदेश. गुरुशिवाय ज्ञान नाही, श्रद्धेशिवाय मार्ग नाही आणि संयमाशिवाय यश नाही. जय नवनाथ, जय गुरुदत्त.